हॅलो मित्रांनो, तर आज आपल्या गावाजवळ एका छोट्याशा मुलाला बिबट्याने मारलं गोटंगाव परिक्षेत्रामध्ये. आणि त्यासाठी गावकऱ्यांनी खूप मोठा हल्ला केला. आणि याच्यामध्ये काय म्हणतात, आमदार साहेब आले आहेत, सभापती आले आहेत, भरपूर लोक आले आहेत. त्या गोटंगाव परिक्षेत्रात ही एक पहिलीच घटना नाही, तर याच्या अगोदर 3 घटना झाल्या आहेत. त्यामुळे ह्या लोकांचा इतका मोठा आक्रोश आहे की याच्या अगोदर बी आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर बी त्या बिबट्याला पकडण्यात न आलं. यामुळे लोकांनी खूप मोठा हंगामा केला होता व त्यांच्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण झाल्याशिवाय ते PM करायला मान्यता देणार नव्हते. त्या गावकऱ्यांच्या मागण्या याप्रमाणे होत्या की त्या परिक्षेत्रामध्ये जे कार्यरत होते त्यांना अगोदर निलंबित करणे. त्यानंतर दुसरी मागणी ही होती की जो मृतक मुलगा आहे त्याच्या वडिलाला किंवा त्याच्या भावाला एक शासकीय नोकरीमध्ये रुजू करण्यात यावा. दुसरी मागणी होती की त्याला काही पैसे रोख रक्कम द्यावे वन विभागाकडून व त्या बिबट्याला तुरंत पकडावे. इतक्या मागण्या होत्या आणि त्या बहुतेक पूर्ण बी झाल्या. आज काऊन नाही सगळे फॉरेस्ट वाले होते नाही बोलवाय अशा पद्धतीने लोकांचा आक्रोश वाढत चालला होता आहे आणि बहुतेक त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या. आता आपण पाहू त्या मुलाला ज्याचा बिबट्याने मारलं होतं. तो मुलगा अगदी लहान मुलगा आहे, 5 वर्षाचा आहे, जास्त मोठा बी नाही आहे. आज तो मुलगा त्याला बिबट्याने मारलं ते बघा. स्ट्रेचरला घेऊ का? स्ट्रेचर स्ट्रेचर तिकडे आहे का?